लास्ट सेशन मध्ये आपण जीएनएफच्या स्टेप्स बघितल्या होत्या. मग जीएनएफच्या स्टेप्स बघताना आपण त्यामध्ये काय बघितलंय, लेफ्ट रिकर्शन असेल किंवा जर एआय प्रोड्यूस ए जे आय पेक्षा जे मोठा असेल तर रिप्लेसमेंट करायचं, हे आपण स्टेप्स सगळ्या बघितलेल्या आहेत. आता आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, कन्वर्ट ग्रामर इनटू जीएनएफ फॉर्म. पण आता जर तुम्ही नीट बघितलं तर आधीच्या स्टेप मध्ये काय होतं, ए आय आणि ए जे. मग तुम्हाला आय इज ग्रेटर दॅन जे कसं कळणार, तर इथे एस आहे, एस इज ग्रेटर दॅन ए कसं कळणार नाही. मग आपल्याला व्हेरिएबलला रिनेम करावं लागेल. रिनेम द व्हेरिएबल्स एस कॉमा ए ॲज. आधी एस चं प्रोडक्शन झालं म्हणून त्याला काय लिहिणार मी, A1, आणि एस वरून ए दुसरं प्रोडक्शन एच झालं म्हणून ए ला रिनेम काय केलं मी A2. म्हणजे एस ला रिप्लेस करायचं A1 नी आणि ए ला रिप्लेस करायचं A2 नी रिस्पेक्टिव्हली. मग नवीन ग्रामर काय आलं तुमचं, एस म्हणजेच काय A1 और ए, आणि ए म्हणजे A2 A1 और बी. कळालं. त्यानंतर आपल्याला चेक करा, एप्सिलॉन प्रोडक्शन आहे नाहीये, युनिट प्रोडक्शन आहे नाहीये, अजून युजलेस सिम्बॉल पण नाहीये. मग आता पुढची स्टेप, आय इज ग्रेटर दॅन जे. मग ह्याला म्हणणार आपण ए आय प्रोड्यूस ए जे, आय इज ग्रेटर दॅन जे असेल तर हा मॉडिफाय होतो ए आय, बरोबर आहे. मग बघा आय इज ग्रेटर दॅन जे आहे का, आय म्हणजे कोण आणि हा काय जे. 1 इज ग्रेटर दॅन 2, कंडिशन फॉल्स म्हणजे मॉडिफाय होणार नाही. त्यानंतर पुढे 2 इज ग्रेटर दॅन 1 आहे का, 2 इज ग्रेटर दॅन 1 आहे, कंडिशन ट्रू म्हणून कोण मॉडिफाय होणार, A2 इज मॉडिफाय. मग A2 मॉडिफाय होणार म्हणून मी परत एकदा A2 लिहून घेते इथे, A1 और बीटा बी. मग आता A1 इथे A1 चे रिप्लेसमेंट होणार. A1 ला किती प्रोडक्शन आहेत, 2. A1 ला किती प्रोडक्शन आहेत, 2. मग ह्या A1 च्या ठिकाणी इथं 2 प्रोडक्शन येणार. कुठले, A2 और A. आणि हा पुढचा जो A1 आहे तो A1 ऍज इट इज लिहायचा, तिथे रिप्लेसमेंट करायची नाही, आणि हा इथला बी ऍज इट इज झाला. कळालं का. हा जो A1 होता हा इथे लिहिला, हा इकडचा A1 लिहिला, रेडने केलेले रिप्लेसमेंट आहे, आणि हा बी ऍज इट इज झाला. म्हणजे आता A2 चे किती प्रोडक्शन झाले, 3. मग आता त्यानंतर चेक करा परत, आय इज ग्रेटर दॅन जे आहे का, 2 इज ग्रेटर दॅन 2 नाहीये. आणि पुढचे तुम्ही नीट बघितलं तर हे आपले जीएनएफ फॉर्म मध्येच आहेत. पुढे लेफ्ट रिकर्शन आहे की नाही चेक करा, आहे का लेफ्ट रिकर्शन, आहे. लेफ्ट रिकर्शन आहे कसं कळालं, इथे पण A2 आहे आणि इथे पण A2 आहे, इथे पण A2 आहे, इथे पण A2 आहे. मग लेफ्ट रिकर्शन असेल तर आपला रूल काय असतो, ए प्रोड्यूस ए अल्फा और बीटा, देन ए प्रोड्यूस बीटा ए डॅश और बीटा, आणि ए डॅश प्रोड्यूस अल्फा ए डॅश और अल्फा. हा तुमचा लेफ्ट रिकर्शन रिमूव्ह करायचा रूल आहे. मग याला मी म्हणणार, हा झाला अल्फा, हा झाला बीटा 1, 2 बीटा आहेत, हा झाला बीटा 2. बीटा किती असू शकतो. मग आता रिमूव्ह करताना कसं करणार, A2 प्रोड्यूस बीटा ए डॅश, बीटा हा A1 बीटा, त्याच्यानंतर काय लिहायचं, A2 डॅश और बीटा A1 बीटा, बरोबर का. त्यानंतर पुढचा बीटा बी A2 डॅश और बी. कळालं का, समजलं. म्हणजे इथे हा आपण काय लिहिला, बीटा ए डॅश, बीटा हा कम्प्लीट बीटा A1 A2 डॅश, त्यानंतर बीटा ऍज इट इज. त्यानंतर पुढचा बीटा 2 म्हणजे कोण आहे, बी A2 डॅश आणि परत बीटा ऍज इट इज. रूल अप्लाय केलेला आहे. त्याच्यानंतर काय आहे पुढचं, A2 डॅश इज इक्वल टू अल्फा, हे उरलेलं प्रोडक्शन अल्फा, A2 A1 आणि काय A2 A1 A2 डॅश आणि परत A2 A1, तेच आहे अल्फा ए डॅश, हा कम्प्लीट अल्फा
ज्याचं प्रोडक्शन आहे त्याचा डॅश, म्हणजे इथे A2 आपण रिप्लेस करतो, A2 मध्ये लेफ्ट रिएक्शन आले म्हणून A2 डॅश आणि परत अल्फा, अल्फा काय A2 आता जेव्हा तुम्ही लेफ्ट रिकर्शन रिमूव्ह करता तेव्हा एक तरी नॉन टर्मिनल GNF मध्ये आलेलं असतं. आहे का? कुठला आलाय का? A2 आलाय बघा. पहिलं टर्मिनल, त्याच्यानंतर नॉन टर्मिनल, टर्मिनल नॉन टर्मिनल, टर्मिनल नॉन टर्मिनल, नुसतं टर्मिनल चालणार आहे. म्हणजे कोण आलाय? A2. GNF मध्ये आलेला, बरोबर. मग आता एक जर GNF मध्ये आलं तर उरलेले प्रोडक्शन पटापटा GNF मध्ये येतात किंवा एक दोन प्रोडक्शन मध्ये तुमचं लेफ्ट रिकर्शन येतं. पण आता इथे दोनच प्रोडक्शन आहेत फक्त, A1 A2. त्यातला ऑलरेडी A2 आलाय. A2 वरून एक नवीन प्रोड्यूस झालाय A2 डॅश. मग आता A2 सुरुवातीला कुठल्या प्रोडक्शन मध्ये सांगा? सॉरी, A2 सुरुवातीला कुठल्या नॉन टर्मिनल मध्ये आलेलं आहे? A2 मध्ये पण आलंय बघा आणि A1 मध्ये पण आलाय A2, बरोबर. मग आता आपण मॉडिफाय करूयात. कोणाला मॉडिफाय करूयात? A2 डॅश इज मॉडिफाय. कसंही स्टेप्स केले तरी चालेल. A2 डॅश इज मॉडिफाईड. आधी मी A2 ओरिजिनल लिहून घेते. A2 डॅश A2 A1 A2 डॅश A2 A1. आता ह्या A2 च्या ठिकाणी आणि ह्या A2 च्या ठिकाणी ही A2 चे हे जे प्रोडक्शन आहे GNF आहे तो रिप्लेस होईल. इथे किती प्रोडक्शन आहेत? 4. म्हणजे ह्या A2 च्या ठिकाणी किती प्रोडक्शन रिप्लेस होतील? 4. आणि इथे किती प्रोडक्शन रिप्लेस होतील? 4. म्हणजे टोटल A2 डॅशचे किती प्रोडक्शन येतील? 8. कळालं? मग आता कसं लिहिणार मी? A2 डॅश इज इक्वल टू, या A2 चे रिप्लेस करूयात. A1 A2 डॅश, पुढे A1, त्यानंतर B A2 डॅश आणि हे कोणासाठी गेली? पहिल्या A2 साठी. आणि हे उरलेली जी स्ट्रिंग आहे त्याच्या पुढची ती आपल्याला ऍज इट इज अपेंड करायची, तयारी करून घेते. A1 A2 डॅश, A1 A2 डॅश, A1 A2 डॅश, A1 A2 डॅश. और या पुढच्या A2 साठी परत करायचं आहे. मग परत ही 4 प्रोडक्शन येणार. हे काय? A1 A2 डॅश, A1 B A2 आणि B B A2 डॅश. हा कळालं? आता त्याच्यानंतर फक्त कुठली स्ट्रिंग अपेंड करायची? A1. प्रोडक्शन वेगळे आहेत बरं का हे. आणि हे आता तुमचं 8 रूल्स असलेलं, हा झाला तुमचा A2 डॅश. कशामध्ये झाला? GNF मध्ये. GNF ला नंबर दिला मी इथे 2. नंतर कोण आता राहिलाय? फक्त A1. A1 इज मॉडिफाईड. A1 इज इक्वल टू काय आहे? A2 A2 और A, म्हणजे ह्या पहिल्या A2 च्या ठिकाणीच रिप्लेस होणार आहे. किती प्रोडक्शन होणार? 4. आणि हे स्वतःच एक, म्हणजे टोटल किती प्रोडक्शन झाले? 5. A1 इज इक्वल टू A2 A1 A2 डॅश, त्यानंतर A1 B A2 डॅश आणि B. त्याच्या पुढे फक्त अपेंड काय करायचे? कुठली स्ट्रिंग? A2 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 आणि हे लास्टला A. हे आता कशामध्ये झालं? मग GNF. प्रत्येक प्रोडक्शन GNF मध्ये झालं. मग GNF फॉर्म इज, फायनल आपल्याला ग्रामर लिहायचं असतं. Therefore GNF फॉर्म इज A1 आहे, A2 आहे आणि A3 चा GNF काय आला हे सांगायचं. मग A1 चा GNF काय आला? हा, मग आता तुम्ही हे कम्प्लीट परत इथे लिहू शकता, पण तेवढा लिहायला पेपरला वेळ नसतो. वेळ जात नसेल तर लिहायचं, पण तेवढा वेळ नसतो. मग इथे काय लिहिणार मी? फ्रॉम 3 A2 फ्रॉम 1 आणि A2 डॅश. हा, इथे A3 नाही आहे. A2 डॅश फ्रॉम 2, म्हणजे A2 डॅश आहे इथे रिप्लेस होणार. हे झालं तुमचं फायनल GNF ग्रामर. सुरुवातीला हा पहिलाच प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं अवघड वाटू शकतं लेफ्ट रिकर्शन वगैरे, पण जेव्हा तुम्ही याच्या अजून 1-2 प्रॉब्लेम प्रॅक्टिस कराल तेव्हा हे सोपं वाटणार आहे.
CNF पेक्षा अवघडच आहे, पण प्रॅक्टिस केल्यानंतर तेवढं अवघड वाटणार नाही. नेक्स्ट सेशनला आपण अजून प्रॉब्लेम घेऊया.